आता आपण बघत आहोत की मीडियामध्ये चर्चेत असलेल्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची बदली पुण्यावरून या ठिकाणी पनिशमेंट भेटल्यामुळे या ठिकाणी झालेली वाशिममध्ये संभाजी ब्रिगेडचं म्हणणं असं आलं की त्यांनी जे आय एस अधिकारी होताना जे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर दिव्यांग सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर त्यांनी जे सर्टिफिकेटच्या भरोश्यावर आय एस अधिकारी झाल्या तर तिथे कोणतरी गरीब एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थी लागली असती, कारण त्यांनी खोट्या प्रकारचे त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. कारण की त्यांच्या वडिलांची जर समजा 8 लाखाच्या वर उत्पन्न त्यांचं असेल वार्षिक, तर त्यांना नॉन क्रिमिनल मिळालं कसं, हा पहिला विषय. दुसरा विषय की त्यांची संपत्तीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा दुसरा की लोकसेवा आयोगानं तब्बल 6 वेळा त्यांना एम्समध्ये मेडिकलसाठी बोलवलं होतं, तर ते गेल्या नाहीत आणि त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलचं या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की शासनाची निव्वळ दिशाभूल केलेली आहे आणि खोटे कागदपत्र दाखवून, खोटे डॉक्युमेंट दाखवून त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केली, म्हणून त्यांच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना वाशिम जिल्ह्यामधून या ठिकाणाहून त्यांची बदली केली पाहिजे. त्यानंतर पुढचं काय? उद्यापासून आमचं संभाजी ब्रिगेडचं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे आणि आम्ही ते धरणे आंदोलन आमचं किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. तोपर्यंत मागणी आमची आहे की इथून वाशिममधून त्यांची बदली झाली पाहिजे, खेडकर यांची. खेडकर.